आज ना मैत्रिणीचा सवसणीचा कार्यक्रम होता. मग आम्ही तिघी निघालो आवरून. आम्हाला स्वयंपाकाला बोलवलं होतं. तिथे गेल्या गेल्या तर त्यांनी मला पहिले पीठ मळायला लावलं. मला पीठ मळूच तर आहे ना तोपर्यंत त्यांनी आमटी पण बनवली होती. आमटी शिजती तोपर्यंत इकडे पुरण पण परतून घेतलं. आता आम्हाला बनवायच्या होत्या पोळ्या, पण उभा राहून तर सगळा स्वयंपाक आवरणार नव्हता. तर त्यांना म्हणलं पोळ्या करा. त्या म्हणल्या आम्ही नाही करीत, पीठ पण तुम्हीच मळले आणि पोळ्या पण तुम्हीच करा. आता पोळ्याच्या स्वयंपाक मध्ये पीठ आणि पुरण जर चांगलं असलं ना तरच पोळी चांगली बनते. आता मी आहे ना कणकेचा छोटा उंडा घेऊन पुरण जास्त भरीत असते, म्हणजे पोळी कशी छान आणि गुबगुबीत होती. पोळीला आहे ना हलक्या हाताने मस्त आलटी पलटी करून लाटायचं. बघा मग एकदम कशी भारी पोळी फुगत. आता तुम्हीच बघा आपली कसली भारी पोळी झाली. तर आम्ही दोघींनी ना सगळ्या पोळ्या करून घेतल्या. आमच्या पोळ्या इकडे होईपर्यंत नाही इकडे कुरडया पापड तळून घेतलं. तर आहे ना आपल्या इकडे भजे पण सगळे तळून झाले होते. कसं आहे ना असा मोठा कार्यक्रम असला ना सगळ्यांनी आवरलं ना तर पटकन होऊन जातं. आवरून झाल्यावर ना सगळ्या सुवासिनींना बोलवलं आणि त्यांनी ना सगळ्याला हळदी कुंकू लावून घेतलं. आणि आता पोळ्याकडे बघून भूक तर एवढी लागली होती ना, चला म्हणलं आपलं पहिलं तर जेवण करून घेऊ. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त जेवण केलं आणि स्वयंपाक पण खूप छान झाला होता. आता मला कमेंट मध्ये नक्की सांगा कोणाकोणाला पोळ्याचं जेवण आवडतं.